तर काय म्हणता मित्रांनो, हे पोरगी असे काऊन नाचत आहे आणि काय झालं आमच्या गावामध्ये सांगतो तुम्हाला. मी सकाळ सकाळी उठलो, आंघोळ केली, मग बाहेर आलो. बाहेर पाहतो तर इतर गावाचे स्वच्छता अभियान करत होता आपला शेषराज भाऊ. म्हणलं भाऊ हा चांगलं कामं करू राहिला, गावासाठी असं कोणीतरी चांगलं कामं करणारा पाहिजे म्हणलं आपल्या गावामध्ये. भाऊ भिडला भगभग भगभग भगभग. भाऊ म्हणलं वरच्यावाला कोण झाडं का? भाऊ म्हणते मी झाडतो ना म्हणते. भाऊ भिडला वरच्यावाला झाडं. मग पहा मी काय म्हणतो, आपल्या हर गावात असा एकतरी माणूस राहिला, आता गाव स्वच्छता होईन का नवीन, साफ होईन का नवीन. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो वावरामध्ये. यानं गाडी फसवली, हा चिखलामध्ये कायला टाकायला पाहिजे गाडी. याच्या गाडीमध्ये होतं रेमान किडा, यानं टाकलं तर मग गाडी तिथे फसून टाकलं. फसवण्याच्या बाद काढली आम्ही गाडी. मग निघलो त्याच्या बाद पाहतो तर आमच्या गावात मंडई होती तर आमच्या गावात गरम राहते आमच्या गावातला आज माऊल. तर मग सगळ्या जणांनी कापलं. मग पाहा ना मस्त आमच्या गावात होता संध्याकाळी हंगामामध्ये हे पोरगी मस्त नाचतात नाचे. हे नाही थकत बाई, सगळेजण थकून जाईल पण हा पोरी नाही थकत. पोरीमध्ये बहुत एनर्जी राहते. गावातले पूर्ण लोक आले होते पाहिले, पण मी म्हणलं मी जास्त वेळ काही पाहिलं नाही. एक डान्स पाहिला मी ना, मी आपल्या घराकडे निघून गेलो. म्हणलं नाचच्या बहीण जेवढं नाचायचं तेवढं. मग त्याच्यानंतर मला घरी यायचं होतं. घरी आल्यानंतर मग आम्ही केला एसचा बर्थडे सेलिब्रेट करून टाकला. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, फॉलो करा पटापट.